सर्वांना नमस्कार. माऊलींना पण नमस्कार. आपण सर्वजण आज भगवद्गीतेच्या प्रवचनाच्या 185व्या भागामध्ये आलो आणि आपण सध्या अध्याय 15वा पुरुषोत्तम योग हा आपण बघतो आहोत. प्रकृती आणि पुरुष या संबंधाने जे या अध्यायामध्ये भगवंतांनी विवेचन केलेलं आहे आणि अर्जुनाला जो उपदेश केलेला तो आपण बघतोय. सध्या आपण त्याचा 6वा जो श्लोक आहे तो आपण बघतोय. 6व्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणाले होते अर्जुनाला की जे सूर्य, चंद्र किंवा अग्नी हे परमात्म्याला प्रकाशित करत नाही तर परमात्मा त्यांना प्रकाशित करतो. आणि परमात्म्याचं जे पद आहे त्या पदापर्यंत तिथे गेलेले योगी पुनश्च परत येत नाही, म्हणजे त्यांचा पुनर्जन्म होत नाही किंवा ते विशेष कामाकरता पृथ्वीवरती अवतार कार्य करता येतात, असं त्याचा दुसरा अर्थ आहे. मग त्यावर अर्जुनाने काही त्यांना प्रश्न विचारले होते की ते जर तुमच्यापेक्षा भिन्न नाही तर मग ते तुमच्यापासून वेगळेच कसं काय झाले, असा त्याचा मुख्य प्रश्न होता. त्यावर भगवंतांनी सांगितलं होतं की मी आणि सृष्टीवर दिसणाऱ्या साऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सर्व एक आहेत. एकच आत्मा माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये आहे. आमच्यामध्ये फरक नाही, परंतु अज्ञानाने आत्म्याला झाकलं की हा फरक जाणवायला लागतो आणि असं वाटतं की मी आणि इतर लोक वेगवेगळे आहोत, असा हा फरक होतो. आणि मग ते सांगत असताना भगवंत पुढे म्हणाले, ते काय म्हणतात त्यात आपण पुढच्या ओव्यांमध्ये पाहूया. सूर्यबिंबच पूर्ण आकाशाला पोटात घालून आणि त्यामुळे जे मोठ्या घनवट वर्तुळाला प्राप्त झाले, आकाशवर ज्याचा एकच गोळाच तयार झाला आहे, त्या सूर्यबिंबाचे प्रतिबिंब कोठे पडेल, त्याची किरणे तरी कुठे शिरत. अरे अर्जुना, महाप्रलय कालाच्या अखेरीस उदकाने ओटी म्हणून काही निराळे असे करण्याच्या असते काय? सर्वच पाणी होऊन जाते. म्हणून मी जो एक विकार रहित त्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी अंश कसे असतात. हे भगवंत काय सांगतात की सूर्य जो आहे त्याच्या प्रकाश किरणाने सारं काही व्यापलेलं असतं, पण तो असं वेगळा करता येत नाही. त्याच्या प्रकाशातच साऱ्या गोष्टी होत असतात. किंवा ज्यावेळी महाप्रलय होतो, महाप्रलय म्हणजे काय की इतकं पाणी येतं की सारी पृथ्वी पाण्याने झाकली जाते आणि पाण्या वाचूनच काही राहत नाही. अशा वेळी एखाद्याने अजून ओंजळभर पाणी टाकल्याने काही फरक पडणार आहे का? पडणार नाही, कारण पाणीच सगळीकडे. तसं मीच या साऱ्या सृष्टीमध्ये भरून राहिलेलो आहे, हे खरं आपण समजून घ्यायला पाहिजे. हे ज्यावेळी समजतं त्यावेळी खरं समजतं असं त्यांना म्हणायचं आहे. आणि मी अंश वेगवेगळा नाही, माझाच अंश किंवा मीच त्यांच्यामध्ये आहे हे तू समजून. आपणही काय करतो दैनंदिन जीवनामध्ये, आपण भेद निर्माण करतो. आपण भेद कसा निर्माण करतो, म्हणजे आपण अनेक कारणांनी भेद निर्माण करतो. एक म्हणजे आपण धर्मामुळे भेद निर्माण करतो लोकांमध्ये, दुसरा भेद आपण जातीमुळे करतो, तिसरा भेद आपण श्रीमंती आणि गरिबीमुळे करतो, चौथा भेद आपण दिसण्यावरून करतो, पाचवा भेद आपण कपड्यावरून करतो, 6वा भेद म्हणजे त्याला किती यश आलं मला किती यश आलं याच्यावरून करतो, विद्वत्तेवरून भेद करतो. पण प्रत्यक्षामध्ये एकच परमात्मा आपल्या सगळ्यांमध्ये आहे याची आपल्याला जाणीव नसते. आणि त्याची जाणीव होणे किंवा ते ज्ञान होणे यालाच हेच ज्ञान आहे असं मी तुम्हाला सांगितलं. तर पुढे भगवंत काय म्हणतात ते आपण ऐकूया. नंतर पाणी सरळच असते, परंतु पाण्याच्या संबंधाने ते जसे वाकडे झाल्यासारखे दिसते, तर सूर्य एकच पण पाण्याच्या संबंधाने त्याला दीन पण आहे. आकाश चौकोनी एक वाटोळे आहे कसे सांगता येईल, ते घटाने किंवा मठाने वेटाळले म्हणजे तेही सांगता येते. तिथे भगवंत काय म्हणतात की पाणी सरळच आहे. पाणी जर आपण असं पाहिलं आपल्याला ते सरळ दिसतं, पण सूर्यची किरण सरळ येतात, पण आपल्याला पाण्यामध्ये सूर्यकिरण पडलं की वाकडं दिसतं. ते आपल्याला, तुम्हाला सायन्स माहित आहे, पण प्रत्यक्षामध्ये सूर्य काही वाकडा आहे का, त्याची किरण वाकडे की नाही, तो आभास निर्माण झालेला असतो. त्या अज्ञानामुळे आपल्याला तसं वाटत असतं. तसाच हा परमात्मा सगळ्यांमध्ये एकच आहे, आपला आभास आहे, आपण त्याला वेगळं समजतो का. आता आपल्या आत्म्यावरती पण एक आवरण झालेलं असतं अनेक जन्मांच्या चांगल्या वाईट कर्मांचं, आणि त्याच्यामुळे आपल्याला तसं वाटत असतं, प्रत्यक्षामध्ये तसं नाही. किंवा ते म्हणतात आकाश चौकून एका गोले कसं सांगता येईल, ते सांगता येत नाही का, ते इतका अवाढव्य आहे, पाहता पाहता ते संपतच नाही.
पण ज्यावेळी आपण त्याच्याबद्दल उपमा द्यायचं ठरवतो तर माठ आहे, तर आपण काय म्हणतो या माठामध्ये आकाश गोल दिसतंय, पण माठ फुटल्यावर काय होतं, ते आतलं आकाश आणि बाहेरचं आकाश एकच आहे आपल्या लक्षात येतं. तर आपण त्याला आकार दिल्यामुळे म्हणतो की ते वेगळं आहे, पण प्रत्यक्षामध्ये ते वेगळं नाहीये. तसं अनेक रंगरूपाचे प्राणी मनुष्य सगळे दिसतात, आपल्याला वाटतं ते वेगळे, पण आतमध्ये आत्मा हा एकच आहे. प्रकृती वेगवेगळ्या शरीर धारण करते प्रकृतीच्या नियमानुसार, म्हणून ते आपल्याला वेगळे वाटतात. प्रत्यक्षामध्ये त्यांना संजीवनी पुरवणारा, त्यांच्याकडून कार्य करून घेणारा आत्मा हा एकच आहे, तो वेगळा नाही. पुढे नंतर झोपेमुळे उत्पन्न झालेल्या स्वप्नात जेव्हा आपण राजा म्हणून समोर येतो, तेव्हा त्याच्या एकट्याकडून सर्व जग भरले जात नाही काय? पण हलका धातू मिसळला असं 100 नंबरी सोने जसे वेगळ्या कशाला उतरते, त्याप्रमाणे अत्यंत शुद्ध स्वरूप जो मी जेव्हा आपल्या अज्ञानाने आवृत्त केला जातो. आता भगवंत काय सांगतात की तुम्ही एक स्वप्नाचं उदाहरण घ्या, की स्वप्नामध्ये आपण राजा झालो, मग आपल्या असं लक्षात आहे की मी सगळीकडे पसरून राहिलेलो आहे, माझीच सगळीकडे सत्ता चालू आहे. प्रत्यक्षात ते स्वप्न असतं आणि ते मिथ्या असतं, हे आपल्या त्याच्यानंतर लक्षात येतं. किंवा तुम्ही जर सोनं घेतलं, शुद्ध सोनं घेतलं आणि त्याच्यामध्ये एखादा धातू मिसळला तर ते अशुद्ध होऊन जातं. मग आपण म्हणतोय सोनं थोडं अशुद्ध, पण मुळात सोनं स्वतःच शुद्ध आहे, पण अज्ञानामुळे ते अशुद्ध होतं. मग काहीतरी त्यात मिसळल्यामुळे ते अशुद्ध. तसं आपल्या कर्मामुळे आणि अज्ञानामुळे आपल्याला आत्म्याचं खरं दर्शन होत नाही. तर ते काय म्हणतात पुढे की मी जो असा अत्यंत शुद्ध स्वरूप तुमच्या प्रत्येकामध्ये आहे, तो अज्ञानामुळे तुम्ही मला ओळखू शकत नाही. ते ओळखण्याची सोपी ट्रिक म्हणजे काय असते माहितीये का, परमात्म्यापर्यंत जाण्याची एकदम सोपी साधी ट्रिक म्हणजे काय, ज्यावेळी आपण ध्यानाला बसतो आणि आपण निर्विचार करतो, मन पूर्ण मन निर्विचार झालं ना तुमचं, खाली उरतं ते शुद्ध आत्मा असतो, खाली उरतो तो परमात्मा असतो. पण जोपर्यंत विचार आहे, विचारामुळे निर्माण झालेले संस्कार आहे, समजुती गैरसमजुती आहे, तोपर्यंत हे राहणार. जसं देवाला हाच नैवेद्य आवडतो, तो आवडत नाही, त्याला हेच आवडतं ते आवडत नाही, मी हे केलं तरच माझं अमुक होईल, ते केलं तरच तसं होईल, अशा खूप निरनिराळ्या समजुती प्रत्येक धर्मामध्ये, जातीमध्ये, वंशांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये असतात. आणि त्याच्यामुळे आपण त्याला काय करतो, असं झाकून टाकतो. खरा तो कसा आहे की आपण विचार पूर्ण थांबवले, पूर्ण विचार आपले थांबले की उरतं ते ब्रह्मच असतं. अलग लक्षात. पण मनाच्या पलीकडे आपण जाणार कधी आहोत, हा खरा प्रश्न आहे. आणि मनाच्या पलीकडे जायचं असेल तर त्याला साधनाच गरजेची आहे. साधनाच पाहिजे, साधनेला वेळ काढला पाहिजे आणि साधनेमध्ये प्रगती केली पाहिजे. पुढे ते काय म्हणतात, माझ्या ठिकाणी अज्ञानाचा मुख्यतः व्यवहार होतो, त्याअवघे मी कोण अशा संशयास सुरुवात होते आणि मग विचाराने देह मी असा निश्चय केला जातो. हे भगवंत काय सांगतात की अज्ञान निर्माण झालं की त्या अज्ञानानुसार व्यवहार सुरू होतात आणि मग मी झाकला जातो, आणि मी झाकला गेल्यामुळे नवीन नवीन संशय निर्माण. त्यातला प्रमुख संशय म्हणजे काय, तो तुम्हाला सगळ्यांना माहिती, तो म्हणजे काय की मी देह आहे. आपण काय म्हणतो, मी अमुक, मी अमुक, माझा हा देह. आपण देहाला सर्व काही म्हणतो, खरं देह वेगळा आणि आत्मा वेगळा. त्याच्यामध्ये आत्म्याच्या शक्तीने देह आणि देहाचे इंद्रिय काम करतात. देह ज्यावेळी जर्जर होतो, हा, देह ज्यावेळी थकतो, त्यावेळी तो आत्मा काय करतो, तो देह सोडतो आणि नवीन देह धारण करतो. अलग लक्षात. तो संपला, तो देह खराब झाला की अजून पुढचा देह धारण करतो, असं चक्र चालू असतं. आता पुढच्या श्लोकाकडे जाऊया. 7व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात ते पाहूया. 7व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, संसारामध्ये करता भोगता म्हणून ख्यातिकीर्त असलेला परमात्म्याचाच अंश आहे, तो माझा जीवरूप अंश आपल्या कर्मादी प्रकृतीमध्ये या देहरूपी क्षेत्रामध्ये असली 6 इंद्रिय त्यांना आकर्षित करतो. प्रत्येक जीव माझा अंश आहे, हाच इंद्रियांच्या प्राणाचे रक्षण करतो. म्हणजे इथे ते काय सांगतात की एकदा का आत्मा जो आहे तो शरीरामध्ये प्रवेश केला की शरीर ज्या इंद्रियांनी बांधले त्या इंद्रियांना तो काय करतो, आत्म्याच्या एनर्जीच्या सानिध्यामध्ये ते सारे इंद्रिय काम करायला लागतात, देह काम करायला लागतो. आणि मग तो देहांना शक्ती देतो आणि ते प्राणांनाही शक्ती देतो. प्राण म्हणजे श्वास जो घेतो आपण, तो त्यालाही शक्ती येतो आणि ते काम आपलं देह काम करायला लागतं.
आता हा श्लोक सांगताना माऊली कशा प्रकारे सांगतात ते आपण पाहूया. माऊली काय म्हणतात निरूपण करताना, अशा प्रकारे ज्ञानरूप आत्मा जेव्हा देहांतेमय देहाच्याच आकारा एवढा आणि भिन्न वाटतो, त्याचे त्याचे स्वरूप सर्वव्यापी असतानाही माझा मर्यादित भाग असा भासतो. सारांश, सृष्टीवादाच्या दृष्टीने जीव एकच आहे. तोच एक जीववाद ममवंशी जीवलोक या श्लोकात सांगितलेला आहे, जी परब्रह्म स्वरूप आहे. केवळ अविद्या भ्रांतीने तो आपल्या शरीरापुरता मर्यादित मानतो. त्या दृष्टीने अंश शब्द वापरला आहे. तर हे जे भगवंत मागच्या श्लोकामध्ये म्हणत होते की मनुष्य माझा अंश आहे, खरं त्यांना हे सांगायचं आहे की अंश नसून तो आणि मी एकच आहे. पण बोली भाषेमध्ये ते कळत नाही, म्हणून ते काय म्हणतात की माझाच अंश त्याच्यामध्ये. म्हणजे काय आहे की ज्यावेळी परमात्मा म्हणजेच आत्मा आत्मा आणि परमात्म्यामध्ये फरक नाही, हे तुम्ही समजून घ्या. ज्यावेळी हा आत्मा एखाद्या देहामध्ये घुसतो, जीवामध्ये घुसतो, म्हणजे देहामध्ये घुसतो, तेव्हा त्याला आपण जीवात्मा म्हणतो. जीव आत्मा म्हणजे देहाच्या सान्निध्यात आलेला आत्मा म्हणजे त्याला आपण जीवात्मा म्हणतो. आता आपण असा एरवी याला आत्मा म्हणतो. आणि तो एकदा त्याच्या सान्निध्यात आला की तो ज्या देहात घुसलो, अशा अनेक देहामध्ये तो घुसतो. ते देह वेगवेगळे दिसतात. कधी प्राण्यांच्या देहात घुसेल, कधी इतर छोट्या प्राण्यांच्या घुसेल, सरपटणाऱ्यांच्या घुसेल, कधी झाडामध्ये घुसेल, कारण झाड देखील सजीवच आहे. आणि असा तो ज्यावेळी इव्हन पर्वतामध्ये घुसला समजा, पर्वत पण कसा आहे, त्याच्यात ते आत्मा आहे, पण त्याच्यामध्ये वायू हा कोश नसल्यामुळे त्याची हालचाल होत नसते. हालचाल आपली काय होते, तर आपल्यामध्ये वायू पण असतो. पंचतत्वामधला वायू आपल्यामध्ये असल्यामुळे आपली हालचाल होते शरीराची. हालचाल कोण करतो? वायू करतो. 5 तत्व आहे की नाही. त्यातलं आकाशाची तर पोकळी असते शरीरामध्ये, पाणी पाण्याच्या ठिकाणी असतं. पृथ्वीचे जे अंश आहे मिनरल्सच्या रूपाने आपल्या शरीरामध्ये असतात. अग्नी पचनाकरता आपल्याकडे असतो, पण वायू जो आहे तो शरीराला चालायला लावतो. तुमच्या लक्षात आलं का? जसा आपण श्वास घेतो ना, आपण मागे पाहिलं, श्वास घेतला आपण की तो वायू मध्ये जातो, त्यातला ऑक्सिजन वेगळा गेला तो सगळ्या यांना पोहोचवला. जसा तो पोहोचवला जातो की मनामध्ये विचार नाही. ज्यावेळी श्वासच थांबतो त्यावेळी विचार, श्वासाचा आणि विचाराचा फार जवळचा संबंध आहे. तुम्ही जर दीर्घ श्वास घेतला आणि कुंभक केला, श्वास कोंडून जाईल, तुमचं मन आपोआप शांत होईल. करून पाहतो मी एखाद्या वेळेस. पण शक्य तेवढ्या वेळेस कुंभक करावा, नंतर परत श्वास घ्यावा सोडावा, श्वास घ्यावा सोडावा चालू राहतं. याच्याही पलीकडे म्हणजे काय, श्वासाकडे लक्ष देता देता ध्यान लागलं, श्वासाकडे लक्ष दिलेलं आपण, तर आपण इतकं तल्लीन होऊन जातो साधनेमध्ये की आपल्याला कळतच नाही आपण कुठे आहोत ते. तर पुढे जाऊया आपण. सागरा वाऱ्याच्या योगाने लाटाच्या आकाराने प्रकट होतो. तो लाटांचा आकार जसा सागराचा अंश दिसतो, त्याप्रमाणे पांडुपुत्र अर्जुन जड देह इंद्रियकांना सानिध्य मात्राने सचेतन करणार आणि देहाच्या ठिकाणी अहंकार उद्भव करणारा मीच या संसारात जीव असा वाटायला लागतो. आणि जीवाच्या ज्ञानाला विषय होणारा हा जो सर्व जगातील व्यवहार आहे, तोच जीवलोक या शब्दाचा अभिप्रेत अर्थ आहे. आता माऊली अजून एक उदाहरण देतात. ते म्हणतात, आता हे जे उदाहरण त्यांनी सांगितलं की परमेश्वर आत्मा या अनुषंगाने एखाद्या देहामध्ये येतो आणि देहाच्या आकारानुसार तो आपल्याला वाटायला लागतो. प्रत्यक्षामध्ये तो एकच आहे. त्याचं एक व्यवहारात उदाहरण ते काय सांगतात की समुद्र जर तुम्ही पाहिला तर तो अथांग असतो, न मोजता येण्या एवढा असतो. पण एक हवा त्याच्या संगतीमध्ये आली, हवा त्याच्यावरून गेली की तो हवेमुळे लाटा तयार होतात आणि तो त्या लाटे एवढा आपल्याला दिसायला लागतो. कधी छोटी लाट, कधी मोठी लाट. आपण म्हणतो अरे समुद्राची छोटी लाट आहे, अशी आहे. पण समुद्र तर एकच आहे, पण कोणाच्या संगतीत आला? तो हवेच्या संगतीत आल्यामुळे तो वेगळा वाटायला लागला आपल्याला. आपण म्हणतो त्या किनाऱ्यावरती तो वेगळा आहे बरं का समुद्र, आणि इकडच्या किनाऱ्यावरती वेगळा या गावामध्ये. इकडचा बीच चांगला आणि तिकडचा फार लाटाना वाला. ते हवेमुळे होतात. तसं आत्मा हा एकच आहे समुद्रासारखा, पण जेव्हा तो देहाच्या संगतीमध्ये येतो तो देह वेगवेगळे दिसतात आपल्याला. हे परमेश्वराला इथे नमूद करायचं म्हणून माऊलींनी हे उदाहरण आपल्याला दिले. पण ते काय म्हणतात की हा जो जड देह आपल्याला दिसतोय त्याच्या मी सानिध्यामध्ये आलो आणि ते इंद्रिय माझ्या सानिध्यात येऊन काम करायला, हे शक्ती हा पुरवतो. जसं आपण इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण मागे पाहिलं, इलेक्ट्रिसिटी तीच असते, ती न्यूट्रल असते. म्हणजे ती कशी असते, ती म्हणजे तुम्ही जसा माझा वापर केला तसा. तसा आत्मा काय म्हणतो, हे शरीर मी धारण केलं आहे, तुम्ही कसा वापर करायचा, तुम्ही वाईट काम करायचं का चांगलं करायचं तुम्ही ठरवा. तसे संस्कार तयार होतील, तसे तुम्हाला सवय लागतील.
त्याच्यावर यश अपयश तुमचं अवलंबून राहील. तो निर्लेप आहे, तो काय करतो, फक्त त्याच्या सानिध्यामध्ये सारी कामं होतात. तसं सूर्य उगवला की दिवसभर झोपून राहायचं का ऑफिसला जायचं, स्वयंपाक करायचं का बागेत फिरून यायचं, का योगासनं करायची, का अजून काही करायचं, सूर्य त्याच्यामध्ये पडत नाही. तो तुम्ही उगवला, तुम्हाला प्रकाश दिला, तुम्ही बघून घ्या आता काय करायचं. बरोबर, झाडांना पण तो काही सांगत नाही, तो माझा प्रकाश सगळ्यांना मिळालाय. एखादं झाड जास्त फळ देतं, एखादं झाड कमी फळ देतं. सूर्य असं म्हणत नाही कोणाला तुम्ही असं करा आणि तसं करा. तसा आत्मा हा परमात्मा जो आहे, प्रत्येक शरीरामध्ये आल्यानंतर तो पण अज्ञानी माणसं काय समजतात की देह म्हणजेच मी आहे आणि देहच आत्मा आहे. तसं नसून आत्मा हा वेगळा आणि देह हा वेगळा आहे. ही ज्यावेळी स्पष्ट जाणीव जसजशी व्हायला लागते तसतशी आपल्याला आपल्या अध्यात्मामध्ये प्रगती व्हायला आणि त्याची प्रत्यक्ष अनुभूती येणं म्हणजेच आत्मसाक्षात्कार हो, असं म्हणणं आणि अनुभूती येणं याच्यामध्ये फरक आहे. अलग लक्षात. आणि असा हा जो जीव म्हणजे ज्यावेळी आत्मा देहाबरोबर येतो त्याला आपण जीव म्हणतो. असा हा जो जीवात्मा किंवा जीव किंवा जीवात्मा एकच अर्थी शब्द आहे. हा जे काही इंद्रियांच्या सानिध्यामध्ये व्यवहार करतो त्याला आपण जीवलोक म्हणतो. जीवाने केलेले व्यवहार जीवलोक म्हणजे पृथ्वी जे आपण बघतो. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये माऊली समजवतात आपल्याला. अथवा अर्जुना, मनुष्य जन्माला आला असता मी जन्माला आलो आणि नाहीसे झालो म्हणजे मी मेलो, अशी जी निश्चित समजूत झालेली असते त्यासच मी जीवलोक किंवा प्रपंच असे म्हणतो. हे आत्मा आला, देह धारण केला, देह सुटला, आत्मा पुढच्या देहात गेला. म्हणजे आपण म्हणतो आत्मा गेला, पण खरं म्हणजे आत्मा नुसता देह सोडून जात असतो, दुसरीकडे जात असतो. पण लोक बोलताना तसं बोलतात. ज्याप्रमाणे पाण्यात चंद्रबिंब पडले तरी चंद्रा पाण्यावर निराळा असतो, त्याचप्रमाणे जीवलोकात देखील तुम्हाला जीवलोकावर निराळे पहा. अरे अर्जुना, स्फटिकाचा तुकडा केशरावर ठेवला असता इतरांना तांबडा वासो, तथापि तो तांबडा होत नाही. तर ते अजून दोन दाखल. त्यानंतर तुम्ही जर एक तळ पाहिलं आणि त्या तळ्यामध्ये पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब पडले, तर पाण्यात कोणी दगड मारला तो चंद्र पण हलताना दिसतो आपल्याला, बरोबर आहे की नाही? पण प्रत्यक्षात चंद्र हलतोय का? नाही हलत. चंद्र तर त्याच्या जागी स्थिर आहे, ते प्रतिबिंब हलते. तसं हा देह आणि आत्मा वेगळा आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे, असं ते सांगतात. ते अजून एक उदाहरण देतात. त्यानंतर तुम्ही स्फटिक घेतला आणि जो तो केशर जे असतं घरामध्ये आपण केशर वापरतो, त्या केशरावरती ठेवला तर आपल्याला स्फटिकाचा रंग केशरासारखा दिसतो. पण प्रत्यक्षामध्ये तसं आहे का? स्फटिक तर पूर्ण ट्रान्सपरंट आहे, हे आपल्याला माहित आहे. तसा आत्मा पूर्ण निर्लेप, निर्गुण, निराकार आहे. तो कोणाच्याही भानगडीत पडत नाही, तो फक्त शक्ती पुरवतोय. अलग लक्षात, तो निर्गुण निराकार आहे, हे तू समजून घे असं ते सांगतात. त्याप्रमाणे बा पांडवा, माझ्या आरंभ हितपणास काही एक व्यत्यय येत नाही आणि कर्महितपणही भंग पाडत नाही. पण तुम्ही करता भोगता असे जे वाटते तो केवळ भ्रम आहे असे निश्चित समज. मग ते म्हणतात अर्जुना, आता तुला एक कळालंय की मी फक्त शक्ती देतोय, पण मी काही काम करत नाही. मी करता पण नाही आणि भोगता पण नाही. जे लोक म्हणतात मी करता भोगताय ते चुकीचं आहे. खरं काय आहे की तुम्ही तुमच्या विचाराने कर्म करताय, मी फक्त शक्ती देतोय. चॉईस तुम्हाला दिली, चांगलं करायचं की वाईट करायचं. आणि इतर लोक जे असं समजतात ते अज्ञानी असं तू समज. पुढे आणखीन काय सांगावे, जीवात्मा मूळचा शुद्ध आहे, परंतु तो प्रवृत्तीशी ऐक्य पावल्याने देह इंद्रादी प्रवृत्तीच्या स्वकर्तृत्वादी धर्मयोगामध्ये आपल्याला बांधून घेतो. मग प्रकृती जन्म मन ज्याच्यात आधी आहे, अशी कान त्वक चक्षु जीवा प्राणी ती सहा इंद्रिय आपलीच आहे असे म्हणून जीवात्मा प्रपंच करण्यास प्रवृत्त होतो. म्हणजे सर्व व्यापार मीच केले असा अहंकार धरतो. तर ते काय सांगतात की हा जीवात्मा जो आहे, आत्मा जो आहे मुळात शुद्ध आहे. तो देहामध्ये आल्यावर देहाच्या साह्याने देहाची जी इंद्रिय नाक कान त्वचा हात पाय याच्याने तो कार्य करू लागतो. पण कार्य कोण करतोय? देह करतोय. शक्ती हा फक्त पुरवतोय. पण आपण काय म्हणतो की आत्माच काम करतोय. तसं नसून काम देह करतो, शक्ती फक्त त्याची घेतो. पण आपण व्यवहारामध्ये तसं म्हणतो आणि मग त्याच्यातून अहंकार निर्माण होतो. काय निर्माण होतो? अहंकार निर्माण होतो. जसं एखाद्या संन्याशाने स्वप्नात आपणच आपल्याकरता बायको मुले व्हावे आणि त्यांच्या पालन पोषाच्या मोहाने इकडे तिकडे जावे, त्याप्रमाणे जीवात्मा आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या आज्ञाने आपणच प्रकृती रूप असे म्हणून पुन्हा त्याच शरीर इत्यादी प्रकृतीची विषय संपादनाद्वारे सेवा करतो. जसं आता अजून एक उदाहरण देतात. एक संन्यास आहे, तर संन्यासाचं काम काय आहे खरं म्हणजे?
तिने पूजा पाठ करावे आणि धर्म लोकांना समजून सांगावे, संन्यासाचं खरं काम आहे. म्हणजेच त्यांनी लग्न संसारात पडू नये का, त्यात गोरपटला तर काम मागे राहील, म्हणून त्याला तशी आज्ञा दिलेली असते. जो एखादा संन्यास धर्माची दीक्षा घेतो त्याच्याकरता. पण संन्याशाने स्वप्न पाहायचं पाहणे की मला बायको आहे, मला मुलं आहे, आणि मग मी त्यांच्याकरता खाऊ आणतोय, मग मी असं करतोय, मग मी खेळणी आणतोय, याला काही अर्थ आहे का? हा भ्रम आहे की नाही? तसं आत्मा सगळं काही करतो हा भ्रम आहे. खरं देह सगळं काही करतो, आत्मा फक्त शक्ती पुरवतो, हे तुम्ही लक्षात घ्या. पण आत्मा काय करतो, हा जो देहाबरोबर जर आपण जीवात्मा म्हणतो, पुढे पुढे त्याला देखील विसर पडतो की तो आत्मा आहे. आणि मग तो काय म्हणायला लागतो की मी देहच आहे, मी आत्मा नाहीच, मी देह आहे. आणि सगळेजण आपण काय तो मी देह, हा तो आहे, हा रमेश आहे, हा बाळू आहे, हा अमुक आहे, ती तमुक आहे, आणि आपण त्याला नावाने हाका मारतो. पण प्रत्यक्षामध्ये आत्मा वेगळा आहे आणि देह वेगळा आहे, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. हे लक्षात आलं म्हणजे आपल्याला अध्यात्म समजतं. आणि मग असा तो चुकीचा जो समजतो त्याच्याद्वारे तो संसार करत राहतो. मग संसारामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, निरनिराळे भोग निर्माण करतो, आणि मग परत जन्म परत मृत्यू, परत जन्म परत मृत्यू, या चक्रामध्ये तो अडकून जातो. का तर भोगाला यायचं असतं तर देहाने यायला लागतं. तुमच्या लक्षात आलं का? भोगाला यायचं तर देहाने यायला लागतं, आणि देहाने आल्याशिवाय ते भोगणं होत नाही. मग ते कसा तो करतो, कसा वागतो, ते सांगतात. मनाच्या रथावर बसतो आणि कानाद्वारे बाहेर जातो, आणि मग शब्दाच्या रानामध्ये प्रवेश करतो. तो जीवात्मा प्रवृत्तीचा लगाम करून तवेंद्रिय मार्गाने स्पर्शरूपी महाभयंकर अरण्यात शिरतो. मधु पदार्थाचा उपयोग घेण्यात व्यग्र होतो. त्या आत्मा काय करतो, मनाने कल्पना करायला सुरुवात करतो, चांगल्या वाईट. कानाद्वारे काही काही ऐकत असतो, जिभेद्वारे काही काही बोलत असतो, स्पर्शाद्वारे वेगवेगळ्या स्पर्शाचा अनुभव घेत राहतो. एखाद्या वेळेस नेत्रेंद्रियांच्या मार्गाने बाहेर निघून सौंदर्य पाण्यात बुडून जातो, अथवा जिभेत संचार करून अर्जुना रसविषयाच्या कपारी स्वतःला कोंबून घेतो. ते कधी कधी डोळ्यांनी बाहेर पडतो आणि हे बघ ते बघ त्याच्यामध्ये रमून जातो. कधी जिभेच्या माध्यमातून वेगवेगळे खाद्यपदार्थ घेऊन त्याच्यामध्ये रमतो, किंवा अतिबडबड करण्यामध्ये तो रमतो, असं ते सांगतात. जेव्हा हा शरीर अभिमानी जीवात्मा घ्राणेंद्रियात प्रवेश करतो, तेव्हा तो सुगंधाविषयीची प्रचंड राणी चालून जातो. अशा रीतीने हा शरीराभिमानी देहाभिमानी जीव मनाला गळामिठी मारून शब्दाधिक विषय समुदायांचा उपभोग घेतो. आणि ज्यावेळी तो नाकांच्या याच्यामधून बघायला लागतो, नाकांच्या घाणेंद्रियामधून, तर ते वेगवेगळे सुगंध त्याच्या मागे लागतो. तो हा भोग घेऊ, तो भोग घेऊ, आलं लक्षात. पण मूलतः काय होतं की इंद्रियांच्या मागे लागून तो भटकवला जातो, असं इथे माऊलींना सांगायचं आहे. तर पुढचा श्लोक घेऊया आपण. 8वा श्लोक आहे. शरीराचा स्वामी जो जीवात्मा शरीर सोडून जातो म्हणजे जन्माला येतो, या मानाचा 6 इंद्रियांना घेऊन पुष्पाधिक गंधांना घेऊन जसा जातो, तसा जीवात्मा मनाधिकांना घेऊन जातो. दुसऱ्या शरीरात प्रवेश करताना वासनेचं मन आणि इंद्रिय मात्र नेतो, आणि स्थूलते आहे त्या जागीच ठेवतो. आता याच्यात माऊली काय म्हणतात की एक आत्मा एक देह सोडतो आणि नवीन देह धारण करतो. पण नवीन देह धारण ज्यावेळी करायला जातो तो, तर तो सूक्ष्म देह जो असतो, हा स्थूल देह, सूक्ष्म देहाबरोबर तो जातो, त्यावेळी त्या माणसाचे जे इंद्रिय ते बरोबर घेऊन जातात. त्याच्या ज्या सवयी असतात, इंद्रिय नेतो म्हणजे काय, त्याच्या ज्या सवयी आहेत त्या इंद्रियांच्या त्या ते बरोबर नेतो. आणि ज्यावेळी तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, त्यावेळी आपण जसं डोळ्या जेवणामध्ये म्हणतो की इथं काही नॉनव्हेज खातच नाही, नॉनव्हेजचे डोळे लागले, तिला तर आंबट वस्तू आवडायचीच नाही, आंबट वस्तू खाते. काही कधी गोडच खात नव्हती, आईशी तर वाद घालायची, घरी गोड खीर बनवून आता फटाफटा गोड मागते. त्या आत्म्याचे जे ते त्यांनी आणलेले असतात गोष्टी, ते तो मागत असतो. म्हणजे त्यांनी जे इंद्रिय बनते इंद्रिय डिमांड करत असतात. आलं लक्षात? म्हणून आपण म्हणतो डोहाळे लागले वगैरे जे आपण म्हणतो ते असे असतात. आता पण ज्यावेळी त्याने देह सोडलेला असतो, नवीन देह धारण करणे, पण पहिला स्थूल देह तो जागी ठेवून जातो, सूक्ष्म देहाने जातो, योग्य वेळ आले की दुसऱ्या देहामध्ये घुसतो तो आपला. मग आपण काय म्हणतो, हा गेला, मग आपण पुढच्या क्रिया कर्म वगैरे करतो जे तुम्हाला माहिती येते. आता याच्याबद्दल माऊलींनी काही श्लोक लिहिले आहे. या श्लोकाबद्दल काही ओव्या लिहिल्या आहे. माऊली काय म्हणतात, तथापि करता भोगता असे जीवाचे स्वरूप ज्यावेळी जाणवते, ज्यावेळी तो एखाद्या शरीरात प्रवेश करतो, किंवा एखादी व्यक्ती राजविलासाने संपन्न अशा स्थळी निवास करते, तेव्हा तो श्रीमंत आणि विलासी असे कळून येते.
आत्मा जेव्हा देहाचा आश्रय घेतो तेव्हाच अहम करता या भावनेला जोर चढतो आणि विषय आणि इंद्रियांचा धुमाकूळ सुरू होतो. म्हणजे माऊली म्हणतात की जेव्हा आत्मा एखाद्या देहामध्ये घुसतो आणि देहाची जी इंद्रिय आहेत ते ज्यावेळी ते इंद्रिय धुमाकूळ घालायला सुरुवात करतात, एखादा माणूस जेव्हा राजविलासी राजा म्हणून जातो एखाद्या ठिकाणी, तो सगळं राजवैभव उपभोगायला लागतो. गाद्या गिरद्या सैन्य, त्याचे नोकर चाकर, हा म्हणतो बघा हा राजविलासी आत्मा आलेला आहे इथे. तो ज्या शरीरात प्रवेश त्यानुसार तो भोगतो. एकदा का शरीरात प्रवेश केला की ते इंद्रियांचा गोंधळ सुरू होतो. सगळं हे पाहिजे ते पाहिजे ते नको हे तमो असं ते चालू राहतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं की अहम करता मी करता आहे या भावनेला जोर चढतो आणि जसजसा तो जोर चढतो तसं तो अजून भटकतो. पण खरं म्हणजे देह करता आहे का नाही, शक्ती कोणाची वापरली? आत्म्याची. कोणी वापरली? देह आणि देहाच्या इंद्रियांनी वापरलेली. पण त्या देहाला म्हणजे त्या मनुष्याला किंवा त्या प्राण्याला हे कळते की तोच परमात्मा आहे खरं म्हणजे. शक्ती कशी स्वयंभू आहे, ती स्वयंभू काम करत असते. अलग लक्षात, शक्ती स्वयंभू आहे, ती स्वयंभू काम करत असते. व जीवात्म्याने शरीराचा त्याग केला तर तो आपल्या बरोबरच इंद्रियांचा तांडा घेऊन जातो. तसे अपमान झालेला अतिथी अपमान करण्याची पुण्यरूप संपत्ती हिरावून नेतो. कळसूत्री बाहुली वाचवण्याची मुख्य दोरी तुटली असता जशी त्याची हालचाल बंद होते. आता माऊली काय सांगतात की ह्या आत्म्याने देह सोडला, शरीर खराब झालं, तो देह सोडतो आणि आपल्याबरोबर इंद्रिय घेऊन जातो सगळे. जसं की व्यवहारामध्ये आपण बघतो एखाद्याच्या घरी एखादा पाहुणा येतो आणि या घरातल्या लोकांकडून काहीतरी त्याचा अपमान होतो आणि तो अपमान झाल्यावरती तो दुखावतो आणि यांची पुण्यरूप संपत्ती घेऊन जातो असं माऊली म्हणतात. याचा दुसरा अर्थ काय आहे की एखादा माणूस आपल्याला काय, आपण त्याला नीट पाहुणचार नाही केला, नीट वागलो नाही त्याच्याशी, तो आपल्याला शिव्याशाप देतो की नाही, म्हणजेच ते आपल्याला बाधतात असं त्यांना एका प्रकारे याच्यामध्ये सांगायचे. पुण्यरूप संपत्ती अपमान करणाऱ्याची घेऊन जातो असं सूचक त्यांनी त्याच्यामध्ये सुचवलेलं आहे. किंवा ते दुसरं उदाहरण देतात की बाहुल्यांचा आपण खेळ पाहिला की कळसूत्री बाहुलीला बांधली, दोरीत जर तुटली तर बाहुली खाली पडून जाते. जोपर्यंत दोरीने हलवलंय तोपर्यंत चालू होतं. तसं आत्मा जोपर्यंत शरीरामध्ये आहे तोपर्यंत शरीर हालचाल करतं. एकदा का आत्म्याने शरीर सोडलं ते शरीर हालचाल करणं, स्थूल शरीर हालचाल करणं बंद होऊन जाते. पुढे ते म्हणतात किंवा अस्ताला गेलेल्या सूर्याकडून ज्याप्रमाणे लोकांच्या दृष्टी नेल्या जातात, हा दृष्टांत राहू दे. वाऱ्याकडून जसा सुवास नेला जातो, देहाचा राजा जो आत्मा तो एका देहातून बाहेर पडला असं मनाचं 5 ज्ञानेंद्रिय बरोबर नाही. अजून काही उदाहरणं माऊली देतात की आत्मा आपल्यावर इंद्रिय कसं नेतोय समजावं आपल्याला, म्हणून ते सांगतात की जसं सूर्य मावळला की तो लोकांची दृष्टी घेऊन जातो. कारण अंधारात आपल्याला काही दिसत नाही. तर अलीकडे आपण लाईट लावता भाग वेगळा आहे, तर लाईट नव्हतेच. पण लाईटने लावले तर सूर्य गेल्यानंतर आपल्याला काही दिसत नाही का, तर सूर्याचा प्रकाश वस्तूवर पडत नाही, आपल्याकडे येत नाही, आपल्याला वस्तू दिसत नाही. तसंच सूर्याने दृष्टी नेली तसं आत्म्याने इंद्रिय नेली, तुम्ही समजून घ्या असं ते सांगतात इथे. पुढे ते म्हणतात अजून एक उदाहरण घ्यावं. एखाद्या फुलाभोवती सुगंध आलेला आहे, वारा आला की तो सगळा सुगंध वाहून नेतो. तशी ही गोष्ट आहे, तुम्ही लक्षात घ्या. तर हा जो देहाचा जो राजा आहे, कोण देहाचा राजा? आत्मा. हा ज्यावेळी देह सोडतो त्यावेळी सगळी इंद्रिय आपल्या बरोबर घेऊन जातो, मनही नेतो आणि मग दुसऱ्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो. योग्य वेळा काही काळ वर राहतो तो वेगळ्या लोकांमध्ये आणि मग ज्यावेळी आज्ञा होते त्यावेळी तो परत दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. सोन्याची किती वेळ आपल्याकडे? गुरुदेव 20 मिनिटं आहेत. बर, ठीक आहे. पुढचा श्लोक घेऊया. पुढे ते म्हणतात 9व्या श्लोक, हा जीवात्मा ऐकण्याचे साधन कान, पाहण्याचे साधन डोळे, स्पर्श करण्याचे साधन त्वचा, रस चाकण्याचे साधन जीभ, सुगंध उपभोगण्याचे साधन नाक आणि त्या सर्वांशी संबंध जोडणारे मन यांचा आश्रय घेऊन शब्द इत्यादी विषयांचा उपयोग होतो. तेच तत्व परत त्यांनी एकदा एक्सप्लेन केले. आता ते आपण प्रत्यक्ष माऊली काय म्हणतात ते सांग. ते म्हणतात या मृत्यू लोकात व सर्व लोकात ज्या ठिकाणी ज्या देहाचा आश्रय करतो त्या देहामध्ये मनाचं इंद्रियकांचा पूर्वत पुन्हा पसारा मांडतो. हे अर्जुना, दिवा शांत केला असता तो उजेडासा राहतो, मग तो लावला असता त्या ठिकाणी पूर्वत प्रकाशित होतो. बघा किती साधं उदाहरण देतात माऊली. काय सांगतात, मगाशी त्यांनी सांगितलं की आत्मा जो आहे त्याने देह सोडला
की नंतर दुसऱ्या देहात जातो आणि त्या देहात गेल्यावरती परत ते जे इंद्रिय नेलेली असतात, इंद्रिय आणि मन, त्यांचा परत पसारा मांडतो आणि त्या माणसाचा संसार सुरू होतो पुढे. बरोबर आहे. तर ते म्हणतात की तुला साध्या पद्धतीने मी सांगतो अर्जुन, एक दिवा तू लावलेला आहे, त्या दिव्याचा प्रकाश पसरतोय, तू दिवा विझवला आणि दुसरीकडे दिवा नेला आणि परत लावला तर तिकडे प्रकाश पसरेल. दिवा तिकडे गेला की परत प्रकाश देणारच आहे म्हणे. तो बंद केला इथे आणि तिकडे नेला, आता इथे दिवा नाही, आता दिवा तिकडे तिकडे प्रकाश. तसं आत्मा इकडून तिकडे जातो हे तू लक्षात घे. तथापि अर्जुना, अशा जन्म मरणाच्या व्यवहारामध्ये अविचारी पुरुषांच्या दृष्टीने असेच वाटते, कारण आत्मा देहाला प्राप्त झाला आणि याच आत्म्यानेच विषय देहातून गेला हे अविचारी माणूस खरेच मानतो. सहज विचार केला असता जन्माला येणे आणि मरणे अथवा कर्म करणे किंवा कर्मफळ भोगणे हे धर्म देहाचे असताना तो माणूस त्या आत्म्याचे आहेत असे मानतो. मग पुढे ते सांगतात की जे अविचारी माणसं आहेत ते असं विचार करतात की आत्मा देह सोडून गेला, आत्म्याने हे केलं, आत्म्याने ते केलं. पण खरं तसं आहे का? नाही. हे सारे धर्म देहाचे, आत्म्याचे नाहीये. खाणं पिणं वागणं बोलणं देहाच्या सवय आहेत त्या. आत्म्याला काही नको. आत्मा कसा आहे? निर्गुण निराकार निर्लेप आहे आणि तो शुद्ध आहे, एकदमच शुद्ध आहे. तर हे लोकांना कळत नाही. हे कळायचं म्हणजे काय माहितीये, त्याला साधना पाहिजे. जशी जशी साधना वाढेल तसं जसं तुम्हाला ज्ञान वाढेल तशी तशी तुमची शुद्धता वाढेल. हे बाह्य शुद्धता ठेवली पाहिजे आपण नियमितपणे. नियमित आंघोळ पाणी करणे, चांगलं सकस अन्न खाणे वगैरे वगैरे, योग्य ठिकाणी ध्यानाला बसणे, योग्य आहार व्यवहार करणे, योग्य विहार करणे. आणि अंतर्गत स्वच्छता म्हणजे काय की शुद्ध मनाने आपल्याच आत्म्याचं ध्यान करणे. आलं लक्षात? किंवा परमेश्वर आत्माचे जे उच्च स्वरूप आहे, ज्याला आपण परमात्मा, परमात्मा म्हणजे किंवा देव म्हणजे काय, उच्च अवस्थेला गेलेली लोक, त्यांचं जेवढे आपण ध्यान करतो तर आपल्याला ते प्राप्त व्हायला लागतं. पुढे माऊली म्हणतात, देहातून निघून जात असताना अथवा देहात राहत असताना, हा पुढचा श्लोक आहे. देहात राहत असताना शब्दादी विषय भोग घेत असताना मोक्ष संगत गुणांनी युक्त असताना या जीवात्म्याला अज्ञानी लोक जाणत नाही, ज्ञानदृष्टी झाले लोक जाणतात. ते ज्यावेळी देहामध्ये आत्मा असतो, आपण सारे देह पाहतो किंवा आपण स्वतः आपण आत्म्याला जाणत नाही, पण ज्याला दृष्टी प्राप्त झाली, ज्याला ज्ञान प्राप्त झाले, त्याला ते समजतं, त्याला ते कळतं की अरे मी, हा आत्मा वेगळा आणि हा देह वेगळा आहे. तर तुम्ही जर पाहिलं तर बरेचसे संत जे आहेत त्यांना कपडे असून असो त्याला काही फरक पडत नाही त्यांना. ते म्हणतात तुमचा प्रश्न, मी कपडे घातले की नाही आणि मुष्ट्या पत्रावळीचं खातो की सकस खातो याच्याने फरक काय पडतोय, मी तर शुद्ध आत्मा आहे. आलं लक्षात? आता 10वा श्लोक, याच्यावर त्यांनी 11वा श्लोक पण माऊलींनी घेतलाय. 11व्या श्लोकात ते प्रयत्न करणारे सुसंस्कृत योगी, याला म्हणजे आत्म्याला आत्म्याच्या ठिकाणी पाहतात. प्रयत्न करणारे पण ज्यांचे मन संस्कृत नाही, ज्यांना वैराग्य नाही, असे अविवेकी प्रयत्न करून देखील आत्म्याला जाणू शकत नाही. हे जे प्रयत्न करतात सुसंस्कृत योगी ते आत्म्याला जाणू शकतात आणि जे प्रयत्न करत नाही ते आत्म्याला जाणू शकत नाही, असा पुढचा श्लोक आहे. आणि दोन्ही श्लोकांबद्दल एकाच वेळी माऊलींनी निवेदन केले. ते काय म्हणतात त्यांच्या निरूपण, लहानशी शरीराकृती तयार झाली आणि त्यात काही हालचाल दिसू लागली म्हणजे त्या हालचालीच्या योगाने जीवात्मा जन्माला असे म्हणतात. हे आपण बघतो की एखाद्या स्त्रीला जाणीव होते शरीरामध्ये किंवा माझ्या शरीरात काहीतरी बदल झाले, असं आपण साध्या भाषेत म्हणतो की मासिक पाळी नाही आली, तर ते टेस्ट करतात आणि मग तिला जाणवतं अरे काहीतरी, मग डॉक्टरकडे जातो. डॉक्टर म्हणतात की गर्भधारणा झाली, गर्भ हळूहळू वाढायला लागतो आणि त्या गर्भामध्ये जसा आत्मा प्रवेश करतो, आपण म्हणतो की आता एक जीव हिच्या शरीरामध्ये आलेला आहे. त्याप्रमाणे त्या देहाच्या संगतीने इंद्रिय आपल्या आपल्या विषयाविषयी व्यवहार करतात, तेव्हा अर्जुन त्या व्यवहाराला आत्म्याचे बघून म्हणतात. आणि मग तो जो आत्मा, त्याच्यावर त्यांनी जे इंद्रिय आणि मन आणलेलं असतं ते आपला व्यवहार चालू करता, आईच्या पोटामध्ये असेल किंवा पोटातून बाहेर आणल्यावरती प्रारब्ध कर्माने भोग निश्चित होतात, देह आपोआप जातो, नष्ट होतो, तेव्हा निसर्गता चेतना त्यात पाहण्यास मिळत नाही, मग ओरडता आत्मा गेला गेला. तथापि अर्जुन, झाड
हलत असेल तेव्हा मात्र वारा आहे असे म्हणावे. झाड हलत नसेल तेव्हा वारा नाही असेच समजावे. पण तिथे झाडच नाही, तिथे वारा नाही काय. आता ते काय सांगतात मग, की असा तो जीव जन्माला आला की तो प्रारब्ध भोग भोगतो आणि एके दिवशी देह क्षीण झाला, प्रारब्ध भोग भोगून झाले की देह सोडून परत पुढच्या प्रवासाला जातो. आपण काय म्हणतो, आत्मा मेला. तर आत्मा काही मरत नाही, त्याने फक्त देह सोडला आणि तो पुढच्या प्रवासाला गेला. पण ज्ञानी माणसाला हे कळतं की आत्म्याने फक्त देह सोडलेला आहे आणि तो पुढच्या प्रवासाला गेलेला आहे. मग माऊली म्हणतात की याचं मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. एक झाड तुम्ही बघा, ते झाड तिथे हल्लं, आपण म्हणतो वारा आहे बरं का इथे. तर जिथे झाड नाही तिथे वारा नाहीये का? तिथे पण वारा आहेच की म्हणा. झाड आहे म्हणून वारा असं थोडी की आत्मा, ध्येय म्हणजेच आत्मा असं नाहीये. ध्येय सोडून गेल्यावर आत्मा कुठे कुठे जातो. खरं म्हणजे काय होतं माहितीये का, की आपल्या आजूबाजूला बरेच आत्मे वावरत असतात, पण आपल्या दृष्टी नसते म्हणून आपल्याला ते दिसत नसतात. ज्ञानी माणसांना ते दिसतात. तुमच्या लक्षात, तुम्हाला पण दृष्टी आली ना की तुम्हाला दिसायला लागेल ते. इथे शक्ती आली ना उदयचक्रात, तरी दिसायला लागतात. आलं का लक्षात? मलाही बऱ्याच वेळा माझ्या साधना काळात आता असं दिसायचं, अरे कोणीतरी आलेलं आहे बरं का, बसलेलं आहे इकडे. आणि मग मला जाणवायचं, मी म्हटलं ठीक आहे बाबा, आता साधनेमध्ये दिसतं अमुक आले, देवदेवता येतात किंवा काही गेलेली लोक येतात आपल्या ध्यान वर्गामध्ये, कधी येतात. मी एखादा म्हणतो, अहो आमचा तो गेलेला भाऊ आज ध्यान वर्गामध्ये आलेला, मी त्याला पाहिलं, याचा काय अर्थ? मी म्हणतो, अरे तो तुझ्या तर वशीला लावायला आलेला आहे बाबा, की त्याला पुढची अवस्था पाहिजे म्हणून तो एका गुरुंच्या सानिध्यामध्ये यायचा प्रयत्न करत असते. अरे त्याला ते ऐकायचं असतं प्रवचन वगैरे. आणि आता ध्येय सोडला आणि नवीन ध्येय होईपर्यंत तो जो गॅप असतो, कोणाला 2 महिने, कोणाला 6 महिने, कोणाला 10 वर्ष, जे परमात्माने ठरवेल त्यानुसार, त्यावेळेस पण तू तिकडे वर कीर्तन प्रवचन ऐकतच असतो. तिकडे पण जे इकडे गुरु म्हणून तिकडे त्यांना परत वेगळं काम दिलं जातं. अनेक संतांनी त्यांच्या अनेक पुस्तकांमध्ये अनुभव लिहिलेले आहेत. तुम्ही योगी कथामृत मध्ये पण जर पाहिलं तर त्यांच्या गुरुंनी ध्येय सोडल्यानंतर गुरु त्याला भेटायला सूक्ष्म देहात, त्याच्याशी बोलले, तर मी या लोकांमध्ये हे काम करतोय आणि तिकडे मला परत हे काम दिलंय. हे चालूच असतं चक्र तुमच्या लक्षात. तुम्ही ज्ञानी व्हावं हा खरा आपल्या आजच्या ज्या प्रवचनाचा किंवा आपल्या सगळ्याचा हेतू काय आहे, की संसार तर कराच करा, पण ज्ञानी व्हा. सगळ्यात महत्वाचा भाग आहे की ज्ञानी व्हा. आता पुढे माऊली काय म्हणतात, आरसा आपल्या समोर ठेवावा आणि त्यात आपले तोंड पाहावे, तर तेव्हाच आपण जन्मास आलो, त्यापूर्वी नव्हतो असे मानावे काय? अथवा तो आरसा आपल्या डोळ्यापासून दूर गेला असता, त्यात पडलेले प्रतिबिंब दिसेनासे झाले, तर आपण स्वतःने असा निश्चय करावा का? तर माऊली अतिशय साधं, ते म्हणतात, एक आरसा तुमच्या समोर तुम्ही धरला आणि तुम्ही त्याच्यामध्ये बघताय आरशामध्ये, तुम्हाला स्वतः मी आहे बरं का, आरसा बाजूला केला म्हणजे तरी तुम्ही जिवंत आहातच की नाही. तसं आत्मा सदैव आहे, तो कधी मरत नाही. आपण जे दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की आत्म्याला कशानेही मारता येत, तोच परमात्मा आहे. तो वेगवेगळी ध्येय धारण करतोय, तू लक्षात घे. अज्ञान निर्माण झालं की तो स्वतःला ध्येय समजायला लागतो. हे त्याला ते दुसऱ्या अध्यायात, पण त्याला नीट कळलं नाही म्हणून तिसरा, चौथा आणि पुढे अध्याय निर्माण होतील. एखाद्याला पहिल्यांदाच कळलं, त्याला फार सांगायला लागत नाही आपल्याला. बरोबर आहे की नाही? सोप्या सोप्या उदाहरणातून ते आपल्याला समजून सांगतात. हे मात्र त्यांचं विशेष आहे माऊलींचं. तर अशा रीतीने आपण सगळेजण आज जमलो. मागच्या सोमवारी आपला एक दिवस गेला, तुम्ही परत आलात, त्या ओढीने आलात आणि शांत चित्ताने तुम्ही ऐकलं, मलाही बोलतं केलं, मलाही वाचन करायला लावलं, मलाही परत त्याच्यावर मनन चिंतन करायला लावलं. त्याच्या म्हणून मी तुमचे आभार मानतो. असंच मागे लागा, माझाही अभ्यास करून घ्या, तुमचा अभ्यास करून घ्या, असं म्हणून मी तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला वंदन करतो आणि आजचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम.